नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं गॅट सपोर्ट यूट्यूब चॅनलमध्ये। हे पत्र महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाने माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी दिलेले एक अधिकृत पत्र आहे। यामध्ये मुख्यत्वे फेब्रुवारी 2025 चे प्रलंबित वेतन आणि 7व्या वेतन आयोगाचा 5वा हप्ता देण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत। पत्राचा विषय आहे लेखाशीर्षक 511 अंतर्गत फेब्रुवारी 2025 चे राहिलेले थकीत नियमित वेतन अदा करणे व लेखाशीर्षक 3361 अंतर्गत 7व्या वेतन आयोगाचा 5वा हप्ता अदा। यामध्ये देण्यात आलेले महत्त्वाचे निर्देश। अनुदानाचा अभाव। फेब्रुवारी 2025 मध्ये अपुऱ्या अनुदानामुळे अनेक जिल्ह्यात नियमित पगार आणि 7व्या वेतन आयोगाचा हप्ता पूर्णपणे देता आला नव्हता। थकीत देयके एरियस। नियमानुसार 31 मार्च पूर्वी जी देयके अदा होत नाहीत त्यांना थकीत एरियस मानले जाते। अशा देयकांसाठी आता ऑनलाईन पद्धतीने मान्यता घेणे आवश्यक आहे। प्रशासकीय मान्यता। नियमित मासिक वेतनासाठी सहसा वेगळ्या प्रशासकीय मान्यता क्रमांकाची गरज नसते, परंतु आता ही थकीत देयके शालेय स्तरावरून शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करताना या पत्राचा संदर्भ क्रमांक वापरण्यास सांगण्यात आला आहे। अंमलबजावणी। हे पत्र सर्व शिक्षणाधिकारी माध्यमिक आणि सर्व अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक यांना पाठवण्यात आले आहे, जेणेकरून ते तातडीने पुढील कार्यवाही करून प्रलंबित पगार आणि हप्ता मिळवून देऊ शकतील। थोडक्यात सांगायचे झाले तर हे पत्र फेब्रुवारी 2025 च्या थकीत पगाराचा आणि 7व्या वेतन आयोगाच्या 5व्या हप्त्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी काढण्यात आलेला आहे। मित्रांनो, हे पत्र आपणास हवे असल्यास हे पत्र आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। त्या ठिकाणावरून आपण हे पत्र डाउनलोड करून घ्यावे। तसेच महत्त्वपूर्ण शासन निर्णय व परिपत्रकासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका।